हॅलो मित्रांनो, आतापर्यंत आपण जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेचे प्रकार, जैवविविधतेला निर्माण होणारे धोके, अशा अनेक गोष्टी बघितल्या. आज आपण जैवविविधता संवर्धन किंवा जैवविविधतेचं संरक्षण किंवा रक्षण, कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी या मुद्द्याचा विचार करणार आहोत. जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीने, मानवाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. जैवविविधतेच्या नाशामुळे भविष्य काळात संपूर्ण मानव जातीसमोर अनेक संकट निर्माण होणार आहेत. याची जाणीव झाल्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण करण्याची जाणीव सर्व स्तरावर निर्माण होऊ लागली आहे. जागतिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि स्थानिक पातळीवर जैवविविधतेचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. अभयारण्यांची निर्मिती करणे, शिकारबंदी करणे, वृक्षारोपण वाढवणे, त्यांचं संगोपन करणे, नवीन प्रजातीची निर्मिती करणे किंवा त्याचं संगोपन करणे, संरक्षित उद्यानं तयार करणे, प्राणी संग्रहालय तयार करणे इत्यादीद्वारे वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर प्राणी, उभयचर प्राणी इत्यादींचं संवर्धन करण्याची ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. मग जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा विचार करणं इथे गरजेचं आहे. बघा, दोन पद्धतीनं जैवविविधता संरक्षण केलं जातं आणि या पद्धती म्हणजे, पहिली पद्धत आहे मूलस्थानी किंवा स्वस्थानी संरक्षण करणे. या पद्धतीमध्ये जैवजातींच्या नैसर्गिक अधिवासामध्येच त्यांचं संरक्षण केलं जातं. उदाहरणार्थ, वनस्पतींचं जंगलांमध्येच संरक्षण केलं जातं. जैवजातीचे मूलस्थानी संरक्षण केल्यामुळे सजीवांच्या जीवन पद्धतीत कसलाही बदल होत नाही. सजीवांची वाढ, प्रजनन किंवा जैविक घटकांची देवाणघेवाण इत्यादी गोष्टी नैसर्गिकरित्या घडतात. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. मात्र जैवविविधतेचे मूलस्थानी संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक स्वरूपातील क्षेत्र किंवा संरक्षित क्षेत्र निर्माण करणं गरजेचं असतं. आपल्या देशात पूर्वीपासून अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यामधून वन्य पशु पक्ष्यांचं संरक्षण केलं जात आहे. परंतु भविष्य काळामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणं गरजेचं आहे. म्हणजे हल्ली जरी काही भूभाग किंवा काही प्रदेश इथे संरक्षण करण्याचं काम केलं जात असेल जैवजातीचं, पण हे प्रमाण सध्याच्या काळामध्ये खूप कमी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये वाढ होणं ही काळाची गरज आहे आणि ती वाढ करणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. दुसरा जो संरक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे परस्थानी किंवा अन्य स्थानी संरक्षण करणे. या पद्धतीमध्ये सजीवांना त्यांच्या नैसर्गिक किंवा मूळ स्थानापासून किंवा अधिवासापासून दूर, म्हणजे नव्याने अनुकूल स्वरूपाची निर्मिती करणे आणि त्या अनुकूल परिस्थितीमध्ये किंवा परिस्थिती निर्माण केलेली असेल त्या जागी आणले जाते आणि मग त्याचं संवर्धन केलं जातं. थोडक्यात स्थलांतर करून जेव्हा संवर्धन केलं जातं तेव्हा त्याला परस्थानी किंवा अन्य स्थानी केलेलं संवर्धन असं म्हटलं जातं. वनस्पतींच्या संवर्धनासाठी वनस्पतींच्या बागा तयार करणे, प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्राण्यांच्या बागा तयार करणे किंवा अशा बगीचा तयार करून त्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन किंवा सल्ल्याने जैवजातींचं संरक्षण करता येतं. तसंच जैव तंत्राच्या साह्याने
दुर्मिळ ज्या जाती असतील त्यांचं संवर्धन करणं शक्य होतं. मात्र अशा संवर्धनासाठी खर्च हा जास्त येतो. आणि मग यातनं काय होतं, ज्या नामशेष होत चालणाऱ्या प्रजाती आहेत त्यांचं आपल्याला संरक्षण करता येतं, किंवा ज्या नामशेष होणाऱ्या वनस्पती आहेत त्यांचं संरक्षण किंवा संवर्धन आपल्याला सहज करता येणं शक्य होतं. आजकाल आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे बगीचे उभे करून त्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सुद्धा एकंदरीत पर्यावरणाच्या दृष्टीनं जर विचार केला तर हे प्रयत्न खूप कमी वाटतात आणि म्हणून त्याच्यामध्ये वाढ होणं हे गरजेचं आहे. जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी अनेक उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि या उपायांचा जर विचार केला तर निश्चितच जैवविविधता संवर्धन होण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होऊ शकतो. याचं कारण असं की जैवविविधतेचा विनाश हा वेगवेगळ्या कारणांमुळे घडून येत असतो. त्यामध्ये जंगलांचा किंवा आदिवासांचा विनाश मोठ्या प्रमाणावर होतो. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड किंवा मोठ्या प्रमाणात होणारी शिकार, वन्य प्राणी पक्ष्यांच्या अवयवांची अवैध मार्गाने चालणारा व्यापार, प्राणी संग्रहालय, वन्यजीवांवरील संशोधन, अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपण जैवविविधता संवर्धनासाठी काय उपाय योजना करता येतील याचा विचार करूया. तर या ठिकाणी पहिला आहे अभय अरण्यांची निर्मिती करणे. तर काही प्रमाणामध्ये अभय अरण्य निर्माण केलेली आहेत, तरी सुद्धा अजून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे की जेणेकरून जैवविविधतेचं संरक्षण केलं जाईल. दुसरं आहे शिकारीवर बंदी आणणे. शिकारीवर ऑलरेडी बंदी आहेच, कायद्याने शिकार करणं गुन्हा आहे, तरी सुद्धा आदिवासी भागामध्ये किंवा जंगलांमध्ये आजही काही प्रमाणात शिकार ही केली जाते आणि म्हणून त्याच्यावर कडक कायदे करणं, त्याच्यावर बंदी आणणं हे गरजेचं आहे. तिसरा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे वृक्षारोपण करणे व त्याचं संगोपन करणे. आपण पेपरमध्ये वगैरे वगैरे केव्हाही वाचतो, एवढी झाडं लावली, 1000 झाडं लावली, लाखो झाडं लावली, पण त्या झाडांचं योग्य प्रकारे संगोपन होत नसेल, ती झाडं मोठी होत नसतील, जगत नसतील, तर त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्याकडे वृक्ष किंवा जंगलतोडीपेक्षा वृक्षारोपणाचं प्रमाण खूप कमी आहे. जेवढी झाडं तोडली जातात त्याच्या दुप्पट वृक्षारोपण झालं पाहिजे, तसं होत नाही. झाडं जेवढी तोडली जातात त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये नवीन वृक्ष लागवड होते आणि म्हणून वृक्षारोपण करणे किंवा त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. नवीन प्रजातींची निर्मिती करणे, त्यांचं संवर्धन करणे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाळीव प्राणी असतील किंवा इतर प्राणी असतील, त्यांच्या नवीन प्रजाती निर्माण झालेल्या आहेत आणि त्या प्रजातींमुळे निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होत आहे. तेव्हा निर्मिती करून त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं ही काळाची गरज आहे. संरक्षित क्षेत्र निर्माण करणे किंवा संरक्षित उद्याने, राष्ट्रीय उद्याने निर्माण करणे हा एक चांगला उपाय या ठिकाणी होऊ शकतो. नंतर विविध प्राणी संग्रहालयांमधून वनस्पती, प्राणी, पक्षी, जलचर किंवा उभयचर प्राणी इत्यादींचं संरक्षण करणे. अनेक ठिकाणी आपण प्राणी संग्रहालय बघतो. या प्राणी संग्रहालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, जलचर प्राणी, उभयचर प्राणी असतात. त्यांचं तिथं संवर्धन केलं जातं, पण याचं प्रमाण सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप कमी आहे आणि म्हणून ते वाढवणं गरजेचं आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी कठोर कायदे करून ते अंमलात आणणे हा एक महत्वाचा उपाय होऊ शकतो. त्यानंतर जनुक बँक तयार करणे.
प्राण्यांच्या शरीरातील जनुक किंवा जीन्स हे संकरित वाण तयार करण्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि म्हणून चांगल्या वाणाचे किंवा चांगली जनावरांच्या किंवा वनस्पतींची पैदास करण्यासाठी ह्या जनुक बँक तयार करता येतात. ते जीन किंवा जनुक बँकेमध्ये किंवा जनुक बँकेत ठेवले जातात आणि गरजेनुसार त्याचं उत्पादन करता येणं शक्य होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातील सर्व स्तरावरील लोकांना पर्यावरणाचं शिक्षण देऊन त्यांचं महत्व पटवून देणं खूप गरजेचं आहे. मग जैवविविधतेचा विनाश जो वेगवेगळ्या कारणामुळे घडून येत असतो, त्यात जंगल किंवा आदिवासी विनाश, मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, मोठ्या प्रमाणात होणारी शिकार, वन्य प्राण्यांच्या अवयवांची अवैध मार्गाने चालणारा व्यापार, प्राणी संग्रहालय, वन्यजीवांवरील संशोधन किंवा बाहेरील सजीव प्रजातींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव, प्रचंड लोकसंख्या वाढ, नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वापर, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे जैवविविधतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, नियोजन पद्धतीने वापर केला, तर निश्चितच जैवविविधतेचं संवर्धन होण्यासाठी त्याची मदत होईल. थँक्यू.